स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं। धनत्रयोदशी ते तुळशी विवाहापर्यंत दिवाळी पर्व चालू असते अशी आपल्याकडे फार जुनी समजूत आहे। तुळशीचं लग्न झालं की दिवाळी संपते। कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या 4 दिवसात कधीही घरोघरी तुळशीचं लग्न लावलं जातं। तुळशीच्या लग्नानंतरच लग्न जमवाजमवीचे किंवा जमलेले लग्न वाजवण्याचे कार्यक्रम सुरू होतात। हिंदू धर्मात कुठल्याही सणाला प्रथा किंवा एक गोष्ट असते, तशीच गोष्ट तुळशीच्या विवाहाची सुद्धा आहे। ही प्रथा कधी सुरू झाली, त्याचं कारण काय, या सगळ्या गोष्टींचा मागोवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही पहिल्यांदाच या यूट्यूब चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। तुळशी ही पूर्वीच्या जन्मात वृंदा या नावाने ओळखली जायची। मथुरेच्या कालनेमी या दैत्य राजाला मुलगी झाली, त्यानं तिचं नाव वृंदा असं ठेवलं। ही वृंदा लहानपणापासूनच भगवान विष्णूची भक्त। वृंदा जशी मोठी झाली तसं तिचं लग्न जालेंदर नावाच्या राक्षसाशी करून देण्यात आलं। आता हा जालंधर कसा जन्मला याची पण एक कथा आहे। स्वर्गाचा राजा इंद्र आणि महादेव शंकर यांच्यात एकदा भांडण झालं आणि दोघांची लढाई सुरू झाली। त्यात शंकराने रागाने आपला तिसरा डोळा उघडला, परंतु देवांचे गुरु बृहस्पती यांनी मध्यस्थी करून शंकराची विनवणी केली की यातून तुम्ही कोणताही विध्वंस घडवू नका आणि इंद्राला माफ करा। शेवटी शंकराने त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आपला डोळा एका समुद्रावर केंद्रित केला। आपल्या डोळ्यातील आग तिथे सोडली, त्यातून एक राक्षस बाळ जन्माला आले आणि तोच हा जालिंदर। त्याच्यासाठी एक राज्यही निर्माण करण्यात आलं। हा जालंधर शूर होता, पराक्रमी होता, पण तितकाच घमिंडी आणि गर्विष्ठ। त्याचं लग्न वृंदाशी झालं आणि त्याला तिच्या पूजेतलं पुण्य मिळालं, तिच्या पतिव्रतेचं सामर्थ्य मिळालं असंच म्हणता येईल। त्या जोरावर तिने आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी आणि जीवनासाठी एक सुरक्षा कवच निर्माण केलं। तो जालंधर जेव्हा युद्धाला जायचा त्यावेळी वृंदा पूजेला बसायची आणि तो युद्धाहून परत येईपर्यंत ती तिथून हलत नसायची। त्यामुळे त्याला प्रत्येक युद्धात जीवनदान मिळत जायचं आणि त्या युद्धामध्ये त्याचा विजय व्हायचा। या गोष्टीमुळे जालंधर वाटेल तसा वागू लागला होता। जेव्हा समुद्र मंथन झालं आणि त्यातून जो खजिना बाहेर आला त्यावर सुद्धा जालिंदर स्वतःचा हक्क सांगू लागला। त्याचं असं म्हणणं होतं की माझा जन्म समुद्रातून झाला आहे, मग समुद्रातल्या प्रत्येक गोष्टीवर माझाच हक्क आहे। अर्थात देवाने त्याची ही मागणी धुडकावून लावली, परंतु जालंधर यावरून देवांशी युद्ध करायला सुरुवात केली। त्याच्या पराक्रमामुळे आणि वृंदाच्या तपश्चर्येमुळे तो देवांवर वरचढ होऊ लागला। मग सगळ्या देवांनी मिळून भगवान विष्णूकडे धाव घेतली। सगळे देव विष्णूला विनवणी करू लागले की या जालंधर राक्षसाचा कसा तरी नायनाट करा। परंतु विष्णूची सुद्धा एक अडचण होती, ती म्हणजे लक्ष्मीने त्याच्याकडून वचन घेतले होते की भगवान विष्णू जालंधरला मारणार नाहीत, कारण लक्ष्मी ही देखील समुद्राचीच एक कन्या होती। जालंधर आणि लक्ष्मी ही वृंदा दोघेही समुद्रातूनच जन्माला आले असल्यामुळे ती जालंधरला आपली भाव समजत होता। भावाचा वध आपल्या नवऱ्याच्या हातून होऊ नये असा तिचा उद्देश होता। त्यामुळे भगवान विष्णू देवांना मदत करू शकत नव्हते। याचा परिणाम असा झाला की शेवटी युद्धात जालिंदरचा विजय झाला। हा जालिंदर स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर राज्य करू लागला। या गोष्टीमुळे देवांना पळताभुई थोडी झाली। मग देवांनी नारदाला मदत करण्यासाठी साकडं घातलं। जालंधर राक्षसाचा वध कसा करायचा याचा पर्याय देखील देवांनी शोधून ठेवला होता। केवळ भगवान शंकरच जालिंदरचा वध करू शकत होते, परंतु भगवान शंकर स्वतःहून युद्ध करणार नाही, म्हणून शंकरांनी युद्ध करावं यासाठी देवांनी नारदांची मदत घ्यायचं ठरवलं।
नारद देवांना मदत करायला तयार होते. ठरल्याप्रमाणे नारद जालंधरला भेटायला गेले. तिथे त्या जालंधर सोबत नारदाचं बोलणं सुरू झालं. नारदांनी त्याच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी बघितल्या. नारदानं त्याचं तोंड भरून कौतुक केलं, पण म्हणाले, तुझ्याकडे सगळं आहे ते सगळं छान आहे, पण तुझ्याकडे कैलास पर्वत नाही. नारदाने कैलास पर्वत किती सुंदर आहे याचं वर्णन करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर देवी पार्वतीच्या सौंदर्याचेही वर्णन केलं. नारदाचं हे बोलणं ऐकून घमिंडी जालंधरला वाटायला लागलं की जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात, तर मग कैलास पर्वतही आपल्याकडेच पाहिजे. त्यासोबतच पार्वती ही आपली व्हावी अशी त्याची इच्छा झाली. मग या हव्यासापोटी जालंधर कैलास पर्वतावर चालून गेला. तो युद्धाला आला म्हणून भगवान शंकराने देखील युद्ध चालू केले. दोघांमध्ये घनोघर युद्ध झाले. तसा शंकराचा पराभव करणे कोणालाही शक्य नव्हते. पण वृंदाच्या पूजेमुळे जालंधरचा वध काही होत नव्हता. जालंधरला कोणतंही रूप घेण्याची विद्या अवगत होती. युद्ध करता करताच त्याने शंकराचे रूप धारण केले आणि तो पार्वतीकडे जाऊ लागला. परंतु पार्वतीने शंकराच्या रूपातील जालंधरला ओळखले आणि तिथेच तिने जालंधरवर हल्ला केला. यामुळे घाबरून जालंधर पळून गेला. मग पार्वती विष्णूकडे गेली आणि म्हणाली, जालंधरने मला आता फसवायचा कसा प्रयत्न केला तसाच तुम्ही प्रयत्न वृंदा हिच्यासोबत सुद्धा करा. तिकडे वृंदा आपल्या नवऱ्याच्या विजयासाठी आणि दीर्घायुष्यासाठी पूजा करत बसली होती. जालंधर येईपर्यंत ती पूजेतून उठणार नव्हती. सगळे देव विष्णूचा धावा करू लागले. परंतु यामध्ये विष्णूला वृंदाला फसवायचं नव्हतं, कारण ती त्याची निस्सीम भक्त होती. परंतु तिकडे युद्धात जालंधरची हार होणे हे देखील गरजेचं होतं. म्हणून मग शेवटी देवांच्या विनंतीला मान देऊन विष्णूने जालंधरचं रूप घेतलं आणि जालंधरच्या राजवाड्यात जिथं वृंदा पूजेला बसली होती तिथे भगवान विष्णू गेले. जालंधरला तिथे पाहून वृंदा पूजेवरून उठली आणि जालंधरच्या पायाला हात लावून तिने नमस्कार केला. पण यामध्ये तिची पूजा भंग पावली आणि तिकडे भगवान शंकरांनी जालंधरचा वध केला. जालंधरचे शिर राजवाड्यात येऊन पडले. वृंदाला कळून चुकले की आपल्यासाठी जालंधर म्हणून जो उभा आहे तो जालंधर नसून भगवान विष्णू आहे आणि आपल्या समोर विष्णू आहे हे तिला समजता भगवान विष्णू ही आपल्या मूळ रूपात परत आले. विष्णूला पाहताच वृंदाने आपल्याला विष्णूने फसवले म्हणून वृंदा भगवान विष्णूवर चिडली. तिने विष्णूला शाप दिला की तुम्ही हृदयशून्य दगड आहात, तू आता दगडच होशील. त्याबरोबर विष्णू दगड स्वरूपात प्राप्त झाले आणि त्यालाच शाळीग्राम असं म्हणतात. बघता बघता हा शाळीग्राम मोठा होऊ लागला आणि सर्व जग व्यापू लागला. त्यामुळे संपूर्ण भूमंडळात धोका निर्माण झाला होता. मग परत सगळे देव आणि लक्ष्मी देखील वृंदेची प्रार्थना करू लागले. शेवटी जगाच्या कल्याणासाठी वृंदेने आपला शाप मागे घेतला. जालंधरचं शिर आपल्या मांडीवर घेऊन वृंदाने अग्नी प्रवेश केला. तिची जळून राख झाली. त्या राखेतून एक वनस्पती आली आणि तिचं नाव विष्णूने तुळस असं ठेवले. त्यानंतर विष्णूने तुळशीला वरदान दिलं की तुळशी बरोबर नेहमी शाळीग्राम असेल. तुळशीचे रोप प्रत्येक घरात लावलं जाईल आणि त्याची पूजा केली जाईल. विष्णूला जे काही अर्पण केलं जाईल त्यावर तुळशीपत्र असेल म्हणूनच असं मानलं जातं की तुळशी पत्रावर ठेवलेली कोणतीही वस्तू विष्णूपर्यंत पोहोचते. मग ते नैवेद्य असो, दान असो, धन असो की आणखी काही. ही घटना कार्तिक महिन्यात घडली म्हणून या दिवसात तुळशी विवाह केला जातो. हा तुळशी विवाह करताना तुळशीला सौभाग्याची लेणी दिली जातात. लग्नाचे सगळे विधी केले जातात आणि लग्न झाल्यानंतर फटाक्याची आतषबाजी सुद्धा केली जाते. हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या लग्नानंतरच रीतिरिवाजेप्रमाणे लग्नविधी उरकले जातात. यामध्ये काहींचे लग्न जमलेले असतात, त्यांचे लग्न उरकले जातात, तर काहींना लग्न जमवण्याची प्रक्रिया चालू केली जाते. मंडळी, हे तुळशीचे लग्न आणि
तुळशीच्या लग्नाचे पौराणिक कथा याबद्दल तुमचे नेमके काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.